परवा आई काय म्हटली होती तो विषय लावलाय आणि त्याच विषयाला धरून आज बायको नवऱ्याला काय सांगते हे फक्त ऐका. फक्त काय 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 आई पण बोलत असेल बाबा मला 2 वर्ष मोबाईल पण झाला काय घेऊनच येत काय. फक्त काय काय आणू काय काय आणू एवढा एवढा पुढे चालला काय नाही. पण परवा बायको म्हणाली आज आई म्हणाली होती बाप्पाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. आज बायको सांगते नवऱ्याला ए नवरा देवा काय बायको सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका म्हणून म्हणायचं. तुम्ही करा मुसलमानी पतिराया तुम्हाला तुमची माघारी काय सांगते ऐका. आहो ऐका पतिराया थोडी करा मुसलमानी. बायको सांगते 27 तारखेला दिवस आहे तुमच्या पगाराचा पण दिवस नाही कुठनं तरी कालवड करा मुसलमानी पैसे घ्या पण विघ्न हरकत मात्र घरात आला म्हणून म्हणायचं. आहो ऐका पतिराया थोडी करा मुसलमानी. अहो विश्वाचा विधाता तो विश्वाचा विधाता बाप्पा वेळ वाढत चाललाय घड्याळाकडे सारखं लक्ष देतोय वाचले किती आणि म्हणून मित्रांनो निश्चित तुमचं मनोरंजन या ठिकाणी करणार आहे. स्तमन झालेलं आहे गण झालेला आहे बरोबर आहे ना.
तुम्ही झोपलं नाही ना, झोपायचा पण नाही, कारण आज मुंबई रंगमंचावरचा आमच्या दोन्ही शाहिरांचा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे. आणि आभार तुमच्या एवढ्यासाठीच मानतो मित्रांनो, यावर्षी राजेश बुवाला आपण सर्वांनी प्रेम दिलं, जो आशीर्वाद दिला, मुंबई रंगमंचावरचा हा 6वा मित्रांनो कार्यक्रम करतोय. आणि 6वाही कार्यक्रम तुम्ही अगदी माझ्यावरती मोठ्या मनाने विश्वास ठेवून 6वा कार्यक्रम आपण सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला. त्या ठिकाणी आभार मानतो. हे म्हणतात काय लय मोठं बोवा आहे तो. मी मगाशी म्हटलं नाही, माकड त्यांचीच लाल करतात, म्हणजे बोवा लाल करता करता खाली पिवली होईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून हे फक्त काय माहिती का, हे म्हणतात म्हणजे हे लोकांच्या निदर्शनात समोरच्या माणसाची चूक आणून देतात, ती पण खोटी. हे म्हणतात तुम्ही कमराच्या खालची गाणी बोलू नका. आता मित्रांनो हे म्हणतात समोर छोटी बालबच्चे येतात, मग त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल, बुवा कमराच्या खालची गाणी बोलतो. बघा मित्रांनो, म्हणजे ह्यांना जास्त काही चिमट्या काढत नाही, पण जर राजेश बुवा कमरेच्या खालची गाणी बोलत असता, जर तो चुकीचा असता, तर ह्या बसलेल्या समाजानं आजचा 6वा कार्यक्रम त्याचा हाऊसफुल करून दाखवला असता का. म्हणून बुवा बाकी तुम्हाला मी आज काय दुखवणार नाही. गाय माझी भोली गाय गाय नाही, आज नाही, आज ते गाय नाही, आज ते बकॅडॉन. आणि म्हणून सांगतोय, जर राजेश बुवाची गायकी ऐकून गाणी ऐकून लहान मुलांच्या मनावरती जर परिणाम झाला असता, तर त्यांचे आई वडील त्यांना घेऊन पाणी बघायला आधीच नसते बुवा एवढा. आणि म्हणून गवळीकडे पडतोय, नाहीच आहे काय लक्ष असावं. पुढीत सांगा काय करतो श्रीरंगा, की लपूनच्या पुढीत सांगा काय करतोच श्रीरंगा, मुगाच लावून घेतो अरे कागदांगा. तुझ्या नावाने गोकुळात सारा झाला यंगा, तुझी खोड मोडण्यासाठी कान्हा या गवळणीने बघ बाहेर लावल्या. बरं घ्या ना कमरेच्या खालचा नको ना, आता कमरेच्या वरचा घ्या, आणि त्यात तरी समाधान मानून घ्या, कमरेच्या वरचा घ्या. म्हणून म्हणतो बघा आता विषय गातोय बुवा, काय तुम्हाला वावगं नाही, इथं आल्यावर उगाच वराच्यातील वाग्याव काढाल जमणार नाही. म्हणू शकतोय कानाची भोका नको, कान लावा इकडे पहिलं बुवा, हो नांडो लांबोऱ्या सॉरी हा चुकून जात होता, घेतला आवर घातला. म्हणून बरं त्यांच्या सहकार्यांना पण मित्रांनो वाईट वाटून घ्यायचं नाही, पण मी जे काय बोलतोय ते बुवाना जरा खरा सांगा ना. ते तुम्ही मी बोलतोय तुम्ही सांगतो म्हणतात, मग ते ऐकताच बोलतात, मग आल्या हाव आणि तावचे भैनक सगळा अगदी अटक मटक चवली नाही का विषय का, अगदी गोड बुवा विषय तुम्हाला कुठं जिवारी लागणार नाही, तुम्हाला कुठं झोमणार नाही, अगदी प्रेमानं तुम्हाला विषय प्रेमानं कसा आणलाय बघा. म्हणून म्हणायचं अरे हा नंदलाला हरामी झाला, आता म्हणते झाला शिवी दिला मला. वा विषय प्रेमानं माझ्या काना, हे माझ्या सावल्या राधा प्रेमानं काय म्हणते आई आई. अरे हा नंदलाला हरामी झाला, नाही कधी माना. राधा काय म्हणते, हा नंदलाला हरामी झाला, नाही राहिला कधी मानत. हातडून बसलाय कोणात, बघा ऐका, हातडून बसलाय कोणात, बघा गेल्याच्या त्या रानात. अहो हातडून बसलाय कुठल्या तरी कोणात, आणि हात व्याच्या त्या रानात. आता म्हणतील असा कुठल्या ग्रंथात आहे की जिथं केलबा लिहिलाय. आता तुमच्या गावाचं नाव केलंबे आहे, म्हणून गोवा जिवारी लावून घ्यायचा. राधा काय म्हणते, हा घरात आमचे येऊन चोऱ्या करतो, वाटेत आमची गाई गुरं अडवतो, गाई अडवतो,
त्यांच्या खाली ओटीला तोंड लावतो, काही पण बनवते, कारण देवांचा अवतार. पण राधा तिच्या गवळीला सांगते, सवंगड्यांना मैत्रिणींना आज ह्याला सोडायचं नाही, हा त्या कोणात लपलाय आणि तिकडं केली द्यायचं. म्हणजे केळीचं रान आहे, बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो, आपली कोकणी भाषा आपण केलीचं